नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या मिनी व्लॉग मध्ये। इथे श्रीशा आणि मी निवांत बसलो होतो आणि श्रुती इथं भेळची तयारी करत होती। काय नाही, आपलं साधा चिरमुऱ्याचा करायचा होता। कांदा, टोमॅटो, तिखट, मीठ, तेल टाकून मस्त असं चिवडा तिने तयार केला होता। आता आम्ही तर याला भेळच म्हणतो, घरच्या घरी केलेली। आता इथे श्रीशा पण कशी बघत बसली बघा करताना। मग मस्त अशी भेळ खाऊन घेतली। त्याच्यानंतर मी गेले होते अस्तर आणायला। मम्मीने सांगितलं होतं अस्तर आणून ठेव म्हणून। मग इथे बाटल्या भरून ठेवत होते मी फ्रीज मध्ये गार होण्यासाठी ना। गार पाणी पिल्याशिवाय तर ताण भागतच नाही। पहिलाच हा एवढा उन्हाळा आणि त्यात माझी ही प्रेग्नन्सी, त्यामुळे तर मला खूपच त्रास होतो उन्हाचा। मग इथे मी ना भात करायला घेतला होता। तांदूळ नीट करून ना भात करायचा होता। मग काय, सगळ्यात आधी तर तांदूळ पाकडून घेतले आणि स्वच्छ धुवून तांदूळ शिजायला घातले लगेच। आणि श्रीशा इकडे खात होती आईस्क्रीम। ती ना पंढरपूरला आल्यापासून रोजच आईस्क्रीम खाते। तिचं आईस्क्रीम खाल्ल्याशिवाय तर काही दिवस जातच नाही इकडे आल्यापासून। मग संध्याकाळी फिरत फिरत आम्ही चाललो होतो जेवायच्या आधी भजी आणण्यासाठी। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।